तर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती आहे। त्यांच्या नायगाव या जन्मगावी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नायगावला भेट देऊन अभिवादन करणार आहेत। सकाळपासूनच अनुयायांनी नायगावमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे, तर पूर्ण परिसरच गजबजून गेलाय। इथली दृश्य दाखवतायत आमचे प्रतिनिधी ओंकार कदम। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त आज नायगाव या त्यांच्या मूळ गावी मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी लोक आता इथं पोहोचताना पाहायला मिळत आहेत। आज सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती आहे आणि या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल या नायगावमध्ये असल्याचं पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आज नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी इथं पोहोचणार आहेत। साधारण 11 वाजता ह्या दोन्ही मंत्रीगण इथं पोहोचतील। त्याशिवाय राज्याचे इतरही मंत्री आज या नायगावमध्ये येणार आहेत। त्यामध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आहेत, छगन भुजबळ आहेत, असे अनेक मंत्री आज येणार आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, नायगाव।